ज्येष्ठ नागरिक संघ धनकवडी यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त लोकनेते शरदचंद्रजी पवार बहुउद्देशीय भवन विरंगुळा केंद्रात कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला। यावेळी प्रसिद्ध कवयित्री ज्योत्स्ना चांदगुडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते। प्रसंगी चांदगुडे यांनी काही कविता देखील यावेळी सादर केल्या। पौराणिक काळापासून आजपर्यंत स्त्रीवर अन्याय अत्याचार होत आले आहेत। स्त्री ही असुर स्पर्शा होती। या स्थितीतून सावित्रीबाई फुले यांनी तिला बाहेर काढली। स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली आणि लेखणीचे शस्त्र तिच्या हाती दिले। तेव्हापासून तिला स्वची ओळख झाली आणि जगण्याचे भान आले। तिने सर्व क्षेत्रात जोमाने भरारी घेतली आहे, असे प्रतिपादन कवयित्री चांदगुडे यांनी केले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक विशाल तांबे, अश्विनी भागवत, धनकवडी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्राचार्य बाजीरावजी गायकवाड, माजी अध्यक्ष सूर्यकांत चव्हाण, कार्याध्यक्ष सोमनाथ नाईक, कार्यवाह भालचंद्र निखळ, खजिनदार बबन मांढरे, उपाध्यक्ष शकुंतला झगडे यांच्यासह कार्यकारिणीचे सर्व सदस्य आणि ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। ज्येष्ठ नागरिक संघ धनकवडी यांच्या वतीने आज जागतिक महिला दिन संपन्न झाला आणि या कार्यक्रमासाठी ख्यातनाम कवयित्री आदरणीय ज्योत्स्ना चांदगुडे यांनी अतिशय मौलिक असे विचार, साधक बाधक विचार या ठिकाणी सर्व ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी व्यक्त केले। खरं पाहता अद्यापी महिलांच्यावर, मुलींच्यावर अत्याचार, अनाचार होत आहेत, परंतु एकच दिवस केवळ महिला दिन साजरा न करता तो दररोज महिलांचा सन्मान होण्याची गरज आहे आणि त्याचप्रमाणे सर्वांनी, पुरुषांनी देखील त्यामध्ये सहभागी होणं अत्यंत गरजेचं आहे। या ठिकाणी मॅडम आल्या, याबद्दल संघाच्या वतीने आम्ही त्यांचे आभार मानतो। या ठिकाणी आमचे निखळ सर, त्याचप्रमाणे नवीन कार्याध्यक्ष सोमनाथ नाईक आणि सर्व कार्यकारिणीचे सदस्य या ठिकाणी उपस्थित होते। सर्व ज्येष्ठ नागरिकांनी या ठिकाणी मोठ्या हिरिरीने यामध्ये भाग घेतला। तसं पाहतं गेले 30 वर्ष हे आम्ही वेगवेगळे कार्यक्रम घेतो। प्रामुख्याने आजच्या या कार्यक्रमासाठी पुण्यनगरीचे आमचे स्थायी समितीचे अध्यक्ष आणि नगरसेवक विशाल तांबे, त्याचबरोबर अश्विनी भागवत याही नगरसेविका या ठिकाणी उपस्थित झालेल्या होत्या आणि अतिशय दिमागदार कार्यक्रम या ठिकाणी पार पडला। सर्व सभासदांचं आणि प्रमुख पाहुण्यांचं मी या ठिकाणी आभार मानतो। ज्येष्ठ नागरिक संघ धनकवडी पुणे यांच्या वतीने आज मला या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलं, त्याबद्दल सर्वप्रथम मी ज्येष्ठ नागरिक संघ धनकवडी आणि प्राध्यापक बाजीराव गायकवाड अध्यक्ष यांचे मनापासून आभार मानते। मी ज्योत्स्ना चांदगुडे महिला दिनानिमित्त सर्व या ठिकाणच्या महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देते। आज या ठिकाणी मी महिला दिनानिमित्त प्राचीन काळापासून पौराणिक काळ, त्यानंतर रामायण महाभारत तेव्हापासून तर आजची स्त्री आणि आधुनिक स्त्री एवढ्यापर्यंतचा संपूर्णपणे आढावा या माझ्या व्याख्यानामध्ये घेणार आहे। त्याचबरोबर माझ्या मी कविताही सांगणार आहे। या ठिकाणी फक्त मी एवढाच उल्लेख करीन की आज जी स्त्री आहे ती केवळ सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आहे, तेव्हा त्यांच्या स्मृतींना, त्यांच्या प्रतिमेला मी या ठिकाणी वंदन करते। सावित्रीबाई फुल्यांनी 1848 साली ज्या मुलींच्या शाळा सुरू केल्या, त्यामुळे आम्हाला कुठेतरी या ठिकाणी यायला मिळालं, त्या होत्या म्हणून आज आम्ही या ठिकाणी येऊ शकलो। तर त्यांच्यासाठी मी कवितेच्या या ठिकाणी 4 ओळी सांगते। ज्योतिबांची साथ तुला पाणी लागले गमुरू, ज्योतिबांची साथ तुला पाणी लागले गमुरू, शिक्षणाचा हा प्रवाह ठेवलास तू सुरू, शिक्षणाचा हा प्रवाह ठेवलास तूच सुरू। लेकी केल्यास शहाण्या झाली सावित्री तू गुरु, लेकी केल्यास शहाण्या झाली सावित्री तू गुरु, पिढी दर पिढी आता नित्य तुला आम्ही स्मरू, पिढी दर पिढी आता नित्य तुला आम्ही स्मरू। एक अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी मला अनुभवायला मिळाला, त्याबद्दल मी पुन्हा एकदा ज्येष्ठ नागरिक संघ धनकवडी याचे अध्यक्ष माननीय बाजीरावजी गायकवाड सर यांचे आभार मानते। धन्यवाद।